Friends, so we see in last lecture of topic thermodynamics. We say that is what is thermodynamics, definition of thermodynamics. For what is thermodynamics? Thermodynamics is the study of heat changes, and for study of heat, with some portion is required, and this portion is called as system. The other than system is called as surrounding. A system and surrounding is separated by imaginary is called as boundary. After that, we see about that is type of system. Three type of system: open system, closed system, and isolated system. So this portion can be seen in last lecture. Okay. In open system, the both energy and matter exchange with surrounding. In closed system, only energy but not matter exchange with surrounding. In last, that is system, that is isolated system, neither energy nor matter exchange with surrounding. So this is a three type of system we have to learn in last lecture. Any difficulty about this, we see the previous lecture, that is thermodynamics lecture number first. In this lecture, we see now we in this we discuss the thermodynamics. जर आपल्याला thermodynamics स्टडी करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे, सिस्टीम पाहिजे. कळलं? थर्मल स्टडी करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे, सिस्टीम पाहिजे. तर हा एक बोर्ड एक प्रकारचा युनिवर्स आहे. दिस इज अ युनिवर्स अँड वी सिलेक्ट सच अ पोर्शन. हा एक युनिवर्स आहे पूर्ण. आणि युनिवर्स मधला मी एवढा जर पोर्शन सिलेक्ट केला, दॅट इज सिस्टीम. ही कोण झाली, सिस्टीम झाली. कोण झाली, सिस्टीम. ओके. नाउ फॉर डिफाइन सिस्टीम, या सिस्टीमला डिफाइन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल डिफाइन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघितलं की जसं आता एक पूर्ण युनिवर्स आहे, मोठं जग आहे असं तुम्हाला माहित आहे. या पूर्ण जगामध्ये एक मी काय करायचं आहे, मला शिकवायचं आहे. तर मी काय केलं, एक रूम कन्सिडर केली की बाबा एक रूम सिलेक्ट केली. ही रूम सिलेक्ट केली की म्हटलं मी इथे शिकवतो, बस. कळलं का? आता फक्त मी युनिवर्समध्ये फक्त रूम सिलेक्ट करून होते का, ही जर या रूमला जर मला क्लासरूम करायची असेल, इथं जर मला शिकवायचं असेल, म्हणजेच क्लासरूम जर करायचे असेल तर इथं काय पाहिजे, बोर्ड पाहिजे, डस्टर पाहिजे, चॉक पाहिजे, टेबल पाहिजे, बेंचेस पाहिजे, तरच या रूमला काय म्हणेल, क्लासरूम म्हणेल आणि मी इथे शिकू शकतो. बरोबर आहे? म्हणजे या रूमला मी क्लासरूम कधी म्हणू शकतो, जेव्हा या क्लासरूममध्ये काय असेल, डस्टर असेल, चॉक असेल, बोर्ड असेल, बरोबर आहे की नाही, टेबल असेल, बेंच असेल, मुलं असेल, या सगळ्या गोष्टी जर असेल तरच याला मी काय म्हणू, क्लासरूम म्हणू. बरोबर की नाही? म्हणजे हे जे गोष्टी आहेत, टेबल, बेंचेस, बोर्ड, हे ते गोष्टी आहेत, ही काय करते, क्लासरूमला काय करते, डिफाईन करते. ह्या वस्तू जोपर्यंत या रूममध्ये राहत नाही तोपर्यंत त्या रूमला क्लासरूम म्हणत नाही. बरोबर आहे? दुसरं एक्झाम्पल बघा. जसं मला फॉर एक्झाम्पल हॉटेल टाकायचं आहे, तर या युनिवर्समधलं मी एक रूम सिलेक्ट केली. फॉर एक्झाम्पल ही रूम सिलेक्ट केली. बरोबर ना? आता या रूमला मी हॉटेल कधी म्हणू शकतो, जेव्हा या रूममध्ये काय राहील, टेबल राहील असे. बरोबर आहे? टेबलावर असे समोश्याचे, भज्याचे, गुलाबजामुनचे काय राहील, पॉट राहील आणि ठेवून राहील, शेव राहील, असे जर वस्तू असेल, आणि टेबल राहील, बेंचेस राहील, इतक्या जर वस्तू असतील, आपल्या काय हॉटेल, हॉटेल आहे. म्हणजे या रूमला हॉटेल कधी होईल, जेव्हा काय राहील, काय राहील, ते टेबल राहील, मोठे भज्याचे, आलूबोंड्याचे पॉट राहील, कळलं, शेव राहील, तर आपण काय म्हणू, हॉटेल म्हणू. म्हणजे ही रूमला हॉटेल कधी म्हणू, ही रूमला कोण डिफाईन, या रूमला हॉटेल कधी म्हणू आपण, जेव्हा या रूममध्ये काय राहील, आलूबोंडे, समोसे, टेबल, बेंचेस, इतक्या जर वस्तू असेल तर त्यावेळेला आपण काय म्हणू, हॉटेल म्हणू. अन्यथा हॉटेल म्हणणार नाही. म्हणजे या रूमला, या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी कशा तरी पॅरामीटरची आवश्यकता असते. कळलं? विदाउट सिस्टीमला पॅरामीटरशिवाय आपण डिफाईन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल क्लासरूमला कोण डिफाईन करते, टेबल, बेंचेस, खुर्ची, ब्लॅकबोर्ड. कळलं? हे काय झाले, पॅरामीटर झाले. हे क्लासरूमला काय करते, डिफाईन करते. त्याशिवाय तिला क्लासरूम म्हणू शकत नाही. किंवा हॉटेल कधी होईल, जेव्हा रूममध्ये काय राहील, समोसे, वडे, शेव, टेबल, बेंचेस, हे जर असेल तर त्याला आपण काय म्हणू, तरच ते त्या रूमला आपण काय म्हणू, हॉटेल म्हणू. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे आपण एक युनिवर्समध्ये एवढी पोर्शन सिलेक्ट केला. बरोबर आहे ना? या पोर्शनला मी सिस्टीम म्हणलं. या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी पॅरामीटरची आवश्यकता असते. जर फॉर एक्झाम्पल क्लासरूमला डिफाईन करण्यासाठी ब्लॅकबोर्ड, टेबल, बेंचेस, डस्टरची आवश्यकता. त्याप्रमाणे या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, दॅट इज मास, दॅट इज मेल्टिंग पॉइंट,
boiling point. These are the thermodynamic parameters. These are the thermodynamic parameters. थर्मोडायनामिक पॅरामीटर, याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक पॅरामीटर. ही जी सिस्टीम आहे, या युनिवर्स मधला एक मी पोर्शन सिलेक्ट केला, या पूर्ण युनिवर्स मधला मी पोर्शन सिलेक्ट केला. जो पोर्शन सिलेक्ट केला ती कोण झाली? सिस्टीम झाली. या सिस्टीमला डिफाइन करण्यासाठी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, मास, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग भरपूर सारे आहे. कळलं? हे काय करते? हे या सिस्टीमला काय करते? डिफाइन करते. म्हणजे अशा प्रकारची सिस्टीम आहे बा. बरोबर? जसं क्लासरूमला डिफाइन करून केलं होतं, त्या रूमला आपण क्लासरूम कधी म्हणलं होतं? जेव्हा त्या क्लासरूम मध्ये काय होते? टेबल, बेंचेस, बोर्ड, मुलं आणि टेबल. हे काय करत होते? ते क्लासरूमला काय करत होते? डिफाइन करत होते. जोपर्यंत त्या वस्तू त्या रूममध्ये येणार नाही तोपर्यंत तिला क्लासरूम म्हणणार नाही. म्हणजे त्या वस्तू त्या रूमला काय करते? क्लासरूमला काय करत होते? डिफाइन करत होते. त्याप्रमाणे जर हीट स्टडी करतो म्हणलं, याच्या जोपर्यंत व्हॅल्यू आपण पाहत नाही तोपर्यंत त्या सिस्टीम डिफाइन होत नाही. कळलं? सो या सिस्टीम डिफाइन प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल, मास, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग थर्मोडायनामिक पॅरामीटर. बरोबर? फॉर एक्झाम्पल इथे बघितलं, जसं तुम्ही बघितलं एक बीकर घेतला. काय घेतला? बीकर. एक मी बीकर घेतला आणि बीकर मध्ये मी काय घेतलं? वॉटर घेतलं. 100 ml वॉटर घेतलं. वॉटर. बरोबर? आता मला या वॉटरची काय करायचे? स्टडी करायचे. बरोबर ना? आता वॉटर स्टडी करायचे. आता वॉटर कोण झालं? हा जो वॉटर झाला, आपण बघितलं की हा जो वॉटर झाला, हा वॉटर, हा एवढा जो क्वेश्चन आहे, हा वॉटर कोण झाली? सिस्टीम झाली. बरोबर? आणि हा एवढा क्वेश्चन सोडून बाकीचा सगळा कोण झाला? सराउंडिंग. म्हणजे मी सराउंडिंग मध्ये जो, हा सराउंडिंग मध्ये झाला. बरोबर आहे? हे सगळं सराउंडिंग मध्ये झालं. ठीक आहे. आता या सिस्टीमचं हे जे वॉटर आहे, या वॉटरचं टेम्परेचर T1 इज इक्वल टू 60 डिग्री सेल्सिअस, व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू 100 ml. ओके. नाउ हे काय करतं पॅरामीटर? दिस टेम्परेचर अँड व्हॉल्यूम डिफाइन द सिस्टीम. ही अशी सिस्टीम आहे, ही अशी कंडिशन आहे की यामध्ये वॉटर ठेवलं आहे. या वॉटरचं टेम्परेचर, वॉटरचं व्हॉल्यूम किती आहे? 100 ml आहे आणि त्याचं टेम्परेचर काय? 60. म्हणजे अशा वॉटर, हा असा वॉटर आहे की याचं टेम्परेचर 60 आहे आणि व्हॉल्यूम किती आहे? 100. हे काय करते? या सिस्टीमला काय करते? डिफाइन करते. कळलं? म्हणजे टेम्परेचर, व्हॉल्यूम इज नथिंग बट द टेम्परेचर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, number of moles. These are the thermodynamic parameter. These are thermodynamic parameter define the system. Okay. This thermodynamic parameter is also called as thermodynamic variable. याला आपण काय म्हणू शकतो? आपण thermodynamic variable. काय म्हणतो आपण? thermodynamic variable. These are the parameter or thermodynamic variable, or we can say that thermodynamic function. Is where thermodynamic function. Good. Or we can say that it also called as thermodynamic properties. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, मास, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, व्हॉटएव्हर. कळलं? याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक पॅरामीटर म्हणू शकतो, किंवा थर्मोडायनामिक व्हेरिएबल म्हणू शकतो, किंवा थर्मोडायनामिक फंक्शन म्हणू शकतो, किंवा थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज म्हणू शकतो. बरोबर आहे? हे काय करते? डिफाइन द सिस्टीम. सिस्टीमला काय करते? डिफाइन करते. सिस्टीमची पोझिशन, सिस्टीमला डिफाइन करते म्हणजे त्याची पोझिशन सांगते की अशा कंडिशनमध्ये सिस्टीम आहे. कळलं? आपण इथे एक्झाम्पल बघितलं होतं की या सिस्टीम मध्ये वॉटर आहे बा आणि त्याचं व्हॉल्यूम किती आहे? 100 आहे आणि टेम्परेचर किती आहे? 60 आहे. कळलं? ते टेम्परेचर अँड व्हॉल्यूम असो थर्मोडायनामिक पॅरामीटर और थर्मोडायनामिक व्हेरिएबल और थर्मोडायनामिक फंक्शन और थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. याला आपण थर्मोडायनामिक पॅरामीटर म्हणू शकतो, थर्मोडायनामिक व्हेरिएबल म्हणू शकतो, थर्मोडायनामिक फंक्शन म्हणू शकतो आणि थर्मोडायनामिक प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो. कळलं? नाउ फार महत्वाचं, तुम्हाला स्टडी करतो, मग हीट स्टडी करतो म्हटलं तर हे पॅरामीटरची व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक आहे. समजलं की नाही? समजलं. पुढे बघू. जर मी याला
थर्मोडायनामिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की याला आपण काही म्हणू शकतो, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी म्हणू शकतो किंवा पॅरामीटर म्हणू शकतो किंवा व्हेरिएबल म्हणू शकतो किंवा काय म्हणू शकतो आपण फंक्शन सुद्धा म्हणू शकतो. ओके, नाउ इफ now as we consider system, now it is system equivalent system है and it is a pressure P1, temperature T1, volume V1 and that is the mass 1. एक सिस्टम आहे, या सिस्टमला डिफाइन करण्यासाठी आपण प्रेशर P1 आहे, टेम्परेचर T1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि मास आहे. कळलं? जर मी याला काय म्हटलं दॅट इज यू कॅन से इट इज अ थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज म्हटलं. याला काय म्हटलं मी? थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. याला काय म्हटलं मी? थर्मोडायनामिक काय म्हटलं? प्रॉपर्टीज म्हटलं. जर मी याला थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज म्हटलं तर प्रॉपर्टीज आर टू टाइप, दॅट इज extensive property and intensive property. Extensive property and intensive properties. Thermodynamic properties are two types, extensive property and intensive property. आता याला तुम्हाला माहिती आहे मी याला काय म्हणू शकतो? थर्मोडायनामिक पॅरामीटर म्हणू शकतो, थर्मोडायनामिक व्हेरिएबल म्हणू शकतो, थर्मोडायनामिक फंक्शन सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे? थर्मोडायनामिक प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो. जर मी याला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी जर म्हटलं तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टी दोन प्रकारच्या आहेत, टू टाइप्स, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह. व्हॉट इज मीनिंग ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? ओके, नाउ आता ह्याच्या प्रॉपर्टी जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज मीनिंग ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? काही प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह राहील आणि काही प्रॉपर्टी करायला इंटेन्सिव्ह. व्हॉट इज मीनिंग ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? कळलं? देयर इज हिंट्स, इथे हिंट्स आहे कसं होतं असं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाव extensive property start from x. then hints काढली x student. काय काढली? hints x student. Student depend upon teacher. Student depend upon teacher. In same way, extensive property is such a property which depend upon quantity of matter present in the system. एखाद्या सिस्टम मध्ये जेवढं मॅटर आहे त्या मॅटरवर जर प्रॉपर्टी डिपेंड असेल, such a property is called as extensive property. कोणती प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह. What is extensive property? Extensive property are such a property which depend upon quantity of matter present in the system. तुम्ही हिंट्स बघितलंय. Extensive property start from ex. Hints are x student. Student depend upon teacher. Same way, that is extensive property is a property which depend on quantity of matter present in the system. Example बघा, mass. आता तुम्ही बघा की मास मध्ये जसं इकडे बघा की एक्झाम्पल घेतो म्हटलं तर आपण याला इकडे बघा, दोन बिकर घेतले आपण, बिकर फर्स्ट, बिकर सेकंड. बिकर फर्स्ट मध्ये मी वॉटर घेतलं अबाउट व्हॉल्यूम V is equal to 50 ml. यामध्ये वॉटर किती घेतलं? 50 ml घेतलं आणि वॉटर V is equal to that is 80 ml. दोन बिकर घेतले, सेम बिकर 250 ml बिकर घेतले, बिकर सारखेच आहे. एकामध्ये 50 ml वॉटर घेतलं, दुसऱ्यामध्ये 80 ml वॉटर घेतलं. बरोबर आहे ना? आता इथे बघा मॅटर कमी आहे, इथे मॅटर जास्त आहे. बरोबर आहे ना? आता मास बघा, ही प्रॉपर्टी मास. आता मला काय ही प्रॉपर्टी कोणावर डिपेंड? मॅटरवर. इथं मॅटर कमी आहे तर मास कमी आहे, इथं मॅटर जास्त आहे तर मास काय? जास्त आहे. म्हणजे मास कोणावर डिपेंड असते? मॅटरवर. मॅटर कमी तर मास कमी, मॅटर जास्त तर मास
जास्त. म्हणजे mass is depend upon quantity of matter present in the system. That is why that is mass is nothing but the example. Mass is nothing but the let's say example that is mass. Mass is nothing but the extensive property. Mass ही कोणती property आहे extensive because is depend upon quantity of matter present in the system. जेवढं मॅटर काय राहील कमी राहील तेवढं मास कमी, जेवढं मॅटर जास्त तेवढं मास जास्त. बरोबर आहे ना. आता माझं मी जास्त फॅट आहो याचा अर्थ मॅटर काय जास्त आहे म्हणून वजन जास्त आहे. धावायला लागलो तर बारीक झालं, मॅटर काय झालं कमी झालं तर मास काय कमी. दॅट्स मॅस इज डिपेंड क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. देन नेक्स्ट दॅट इज volume. ऑब्विसली इथे बघा तुम्ही बघा दोन क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसत आहे. फर्स्ट बिगर मध्ये हा फर्स्ट बिगर सेकंड बिगर दोन्ही बिगर सेमच आहे. नाव इथे मॅटर कमी आहे, इथे मॅटर जास्त आहे. मॅटर कमी आहे व्हॉल्यूम कमी आहे, मॅटर जास्त आहे व्हॉल्यूम जास्त आहे. डायग्राम में बघितलं तुम्ही मॅटर कमी व्हॉल्यूम कमी, मॅटर जास्त व्हॉल्यूम जास्त. मीन्स व्हॉल्यूम इज डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. ओके, so that is volume is also nothing but exclusive property because it depend upon quantity of matter present in the system. कळलं, जेवढं मॅटर जास्त तेवढं व्हॉल्यूम जास्त, जेवढं मॅटर कमी तेवढं व्हॉल्यूम कमी. अगेन nothing but heat capacity. Heat capacity is nothing but also exclusive property. Okay, then intensive property. Intensive property means extensive च्या opposite. Extensive property is depend upon quantity of matter present in the system. ही सिस्टीमच्या मॅटर डिपेंड राहते. कोण एक्सटेन्सिव्ह म्हणजे इंटेन्सिव्ह डिपेंड राहणार नाही, अपोजिट आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कॅनॉट डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर सच अ प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर सच अ प्रॉपर्टी which cannot depend upon the quantity of matter present in the system. Okay, now example, for example melting point. मेल्टिंग पॉइंट सेम दोन बिगर आहेत, सारखे दोन बिगर आहे. या बिगर मध्ये आपण वॉटर घेतलं, वॉटर किती आहे 50 ml आहे. हा बिगर आहे, या बिगर मध्ये वॉटर घेतलं, यामध्ये किती वॉटर आहे 80 ml. म्हणजे इथं मॅटर कमी आहे, इथे मॅटर जास्त आहे. समजलं एवढं? डायग्राम दिसतं याच्यामध्ये बरोबर, कमी जास्त आहे की नाही. Now, what happen? आता मला सांगा की हा वॉटर घेतला तर इथे मॅटर कमी आहे, इथे मॅटर जास्त आहे. पण इथच्या वॉटरचा मेल्टिंग पॉइंट वॉटरचा किती आहे 100 डिग्री आहे. आणि इथच्या वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, वॉटर मेल्टिंग पॉइंट किती आहे 100 आहे. बिकॉज वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती आहे 100 आहे. तुम्ही एवढं घ्या एवढं मोठं घ्या, इज नॉट डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. So this indicate that melting point is nothing but the intensive property. Melting point कोणती property है? Intensive. So melting point is nothing but the intensive property which cannot depend upon the quantity of matter present in the system. Got it? Same way, that is boiling point. Sorry, इथे अगोदर boiling point पाहिजे होता. हा boiling point नसेल करू. अगोदर जे बोललो होतो तिथे मेल्टिंग पॉइंटच्या ठिकाणी काय पाहिजे होता बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. नाव बॉइलिंग पॉइंट त्यानंतर आपण बघितलं आता मेल्टिंग पॉइंट हा सुद्धा इज नथिंग बट द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मॅटर छोटा घ्या किंवा मोठा घ्या, कळलं, तो त्याच टेम्परेचर काय होतो मेल्ट. सो मेल्ट इज नथिंग बट द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अगेन दॅट इज द नथिंग बट nothing but the pressure. Pressure is nothing but the, we can say that pressure is nothing but the intensive property. Which property? Intensive.
is not dependent upon quantity of matter present in the system. Then specific heat. Specific heat is also in nothing but intensive property. Okay. So intensive property means the property which cannot depend upon the quantity of matter present in the system. Okay. So these are two types of system, that extensive and intensive. Next. Now this system consider केले आणि सिस्टमला डिफाइन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर मास थर्मोडायनामिक फंक्शन मी काय म्हणू शकतो मला माहिती आहे. मी अगोदर काय म्हटलं याला थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज म्हटलं तर प्रॉपर्टी किती प्रकारच्या आहेत दोन, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. जर मी याला काय म्हटलं थर्मोडायनामिक फंक्शन म्हटलं again thermodynamic function are two types, that is one is nothing but the state function, again function are two types, and second is nothing but the path function. State function, now this property is called as if this parameter is also called as the function, then function are two types, one is state function, another is path function. Wording of state function, नाम में क्या रखा है? State function means the function which depend upon initial and final state of the system. Such a function is called as state function. Means function which depend upon initial state and final state, not depend upon the path. Such a function is called as state function. Okay. Now look at that. We consider a beaker. Now beaker having temperature T1 is equal to 60 degrees Celsius and volume V1 is equal to 50 ml. After some time, what happened? Now this beaker, the temperature is T1, T2, final temperature T2 is under 50 degree Celsius and volume V2 is nothing but that is 45 ml. Now, initial condition, initial state and final state. अशी सिस्टम आहे, या सिस्टम मध्ये वॉटर आहे, त्याचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सियस T1 इनिशियल टेम्परेचर and initial volume आहे 50 degree. After some time, the temperature is 50 degree and volume is 45. Both parameter means temperature is changes. Initial temperature किती होतं 60 आणि काही वेळानंतर किती झालं 50 झालं, बरोबर. व्हॉल्यूम किती होतं 50 ml होतं, काही वेळानंतर व्हॉल्यूम किती झालं 45 ml. पॅरामीटर चेंजेस, प्रॉपर्टी चेंजेस. मी सिस्टम गोज फ्रॉम one state to another state. सिस्टम काय झाली चेंज झाली फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. सिस्टम चेंज झाली याचा अर्थ बघा की आपण बघा हाच बीकर जर कन्सिडर केला, हा बीकर मध्ये व्हॉल्यूम 50 ml आहे, कळलं. जे काही टेम्परेचर केलं, काही वेळानंतर पुन्हा वेदर केलं आणि ती कंडिशन ही म्हणजे बीकर चेंज नाही होत, बीकर इथून इथे नाही जात, बीकर तोच राहतो, त्याचे पॅरामीटर काय होतात चेंज. तसं इथं बीकर हाच आहे, टेम्परेचर किती 60 होतं, व्हॉल्यूम किती होतं 50 ml होतं. हा बीकर असाच ठेवला आणि काही वेळानंतर ही कंडिशन काय झाली जनरेट झाली. आता टेम्परेचर किती झालं 50 झालं आणि व्हॉल्यूम किती झालं 40 झालं. सिस्टम गोज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. गॉट इट? Now this is initial state, this is final state. System goes from one state to another state. Okay. Now the function which depend upon only initial state and final state, असे फंक्शन जे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड राहतात, नॉट डिपेंड अपॉन पाथवर डिपेंड राहत नाही. हा काय पाथ आहे. द फंक्शन विच डिपेंड अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट, नॉट डिपेंड अपॉन पाथ.
such a function is called as state function. कोणते फंक्शन? स्टेट. बरोबर. पाथ फंक्शन म्हणजे काय? पाथ फंक्शन म्हणजे काय? पाथ फंक्शन इज नथिंग बट द फंक्शन which depend upon path. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल याचं वर्क. याचं एक्झाम्पल घेतलं तर वर्क. आता वर्क फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की बाबा मी दोन रस्ते कन्सिडर केले आपण. एक हा ब्रह्मपुरी आणि हा नागपूर आहे. ब्रह्मपुरी इनिशियल स्टेट अँड नागपुरी फायनल स्टेट. ब्रह्मपुरी इनिशियल स्टेट अँड नागपुरी फायनल स्टेट. नाव आता ब्रह्मपुरीहून किती? नागभीड अँड नागभीडहून नागपूर. फर्स्ट रूट. सेकंड इज ब्रह्मपुरी वडसा, वडसाहून पवनी, पवनीहून नागपूर. हा फर्स्ट रूट आहे, फर्स्ट वे आणि हा सेकंड वे. ब्रह्मपुरीहून नागपूरला जायचं दोन पाथ आहे. फर्स्ट पाथ, सेकंड पाथ. फर्स्ट पाथ वाय नागभीड, सेकंड पाथ वाय वडसा, पवनी अँड नागपूर. आता मला सांगा की बरं इथून आपण पैदल चालत निघालो, पैदल चालत निघालो नागभीड आणि फर्स्ट पाथ इथून निघालो, नागभीडला गेलो, पैदल इथून दूर गेलो आपण, नागपूरला गेलो. पहिला पाथ झाला. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण इथून सेकंड पाथला गेलो, इथून वडसाहून पवनीहून कुठे? नागपूर. आता मला हा पाथ जास्त आहे तर नक्कीच काय होईल? वर्क पुढे जास्त होईल. बडी वर्क इज इक्वल टू W इज इक्वल टू F इंटू D. वर्क इज डिपेंड अपॉन डिस्टन्स. ज्या पाथ डिस्टन्स जास्त तिथे वर्क जास्त. म्हणजे पहिल्या पाथमध्ये वर्क कमी राहील, दुसऱ्या पाथमध्ये वर्क जास्त राहील. वर्क कोणावर डिपेंड असते? पाथवर. कळलं? सो वर्क इज नथिंग बट द पाथ फंक्शन. वर्क इज नथिंग बट द पाथ इज डिपेंड अपॉन पाथ ऑफ द सिस्टम. सेम वे दॅट इज हीट. इट इज ऑल्सो पाथ फंक्शन. हीट सुद्धा कोणतं फंक्शन आहे? पाथ. Now one thing is remember that heat and work only two functions are path function and remaining is excluding work and heat is nothing but the state function. So pressure, volume, temperature, number of moles all is nothing but the state function which depend upon only initial and final state. Only two are state function, heat and work. एकदम सोपा मार्ग आहे की हीट अँड वर्क बोथ आर बोथ आर पाथ फंक्शन आणि हे दोन सोडून बाकी सगळे कोण आहे? स्टेट फंक्शन. ओके, थँक्यू.